नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 18 आपण 18/4/2026 रोजी आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीने आपण प्रश्न विचारलेले होते ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची काही नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. प्रश्न क्रमांक पहिला, इझी ऑफ डुईंग बिझनेस अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्ल्ड बँक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, भारताचा पहिला उपराष्ट्रपती कोण होता? तर पर्याय क्रमांक बी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर पर्याय क्रमांक बी, गृह मंत्रालयाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर योग्य पर्याय आहे बी, गोदावरी. पैठण ठिकाणी आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, ब्रिक्स या गटात खालीलपैकी कोणता देश नाही? पर्याय 4 दिलेले आहेत, भारत आहे, ब्राझील आहे, रशिया आहे. पर्याय क्रमांक सी, जपान हा याचा सदस्य देश नाहीये, म्हणून सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 6 पासून 10 पर्यंत मराठी व्याकरणाचे 5 प्रश्न. निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आशा. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, तो पत्र लिहित होता या वाक्यातील काळ ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, मुलाने चेंडू फेकला या वाक्यातील कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक बी, चेंडू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, विजय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर विजयचा पर्याय क्रमांक बी, जय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, मोटेंग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? मोटेंग्यू चेम्स्फोर्ड. तर पर्याय क्रमांक बी, 1919. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? तर पर्याय क्रमांक बी, अमृतसर. याची तारीख होती 13 एप्रिल 1919. पंजाबमध्ये प्रांतामध्ये आहे अमृतसर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, मोहम्मद गझनीने भारतावर किती वेळा आक्रमण केले? तर हा पर्याय येऊ शकतो प्रश्न क्रमांक 13 मधला. तर 17 वेळा त्यांनी आक्रमण केलेलं आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शाहू महाराज यांची राजधानी कुठे होती? तर पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे भारत छोडो कोणत्या वर्षी झाले? तर 1942. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे, 8 ऑगस्ट 1942 भारत छोडो याचा क्विट इंडिया मुवमेंट आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, सूर्यग्रहण कधी होते? तर पर्याय क्रमांक बी, चंद्र पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. चंद्र जो आहे हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते, म्हणून बी बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ए, गंगा. 2525 किलोमीटर याची लांबी आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक बी, अल्टीमीटर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, ओझोन थर कोणत्या स्तरात आढळतो? तर पर्याय क्रमांक बी, स्थितांबर म्हणजे ज्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर पर्याय क्रमांक ए, वाऱ्यामुळे. वारे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारताचे सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झालेले आहेत? तर पर्याय क्रमांक बी, 1950. 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन झालेले आहे, याचा योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 22, लोकसभेचा कार्यकाळ संपवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपतीला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, न्यायपालिकेची स्वायत्तता का आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक बी, न्यायासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, राज्यसभा ही कोणत्या प्रकारची सभा आहे? तर कायमस्वरूपी. पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे 26, मानवी शरीरातील रक्त गोठण्यास कोण मदत करतो? तर पर्याय क्रमांक सी प्लेटलेट्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, कामचे एसआय एकक कोणते म्हणजे वर्कचे? तर जूल. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, विद्युत प्रतिकारकचे एकक काय आहे? तर पर्याय क्रमांक ए ओहम याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, पाण्याचा रंग कसा आहे? तर पर्याय क्रमांक बी पारदर्शक. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30, मानवी फुफ्फुसे कोणत्या कार्यासाठी आहेत? मानवी फुफ्फुसे. तर पर्याय क्रमांक बी शोषण. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी ह्या पेपरमधली 30 प्रश्न आपण बघितलेली आहे. या प्रश्नाबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये किंवा पर्यायाबद्दल किंवा प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर पर्यायामध्ये नक्की कळवा. मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढची नवीन अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. थांबतो विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.